नमस्कार सगळ्यांना. प्राण ऊर्जा आपल्या हिलिंग सेंटरमध्ये मी उत्कर्ष अजित कवटणकर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आत्मवंदन, आत्मवंदन, आत्मवंदन. आज डे 3. आपण एका नवीन ऊर्जा सोबत कनेक्ट होण्याचा प्रयत्न करत आहोत. ती म्हणजेच रेखी ऊर्जा. या ब्रह्मांडीय ऊर्जेचा वापर आपण आपल्या आयुष्यात व इतरांच्या आयुष्यात सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य व दीर्घायुष्य अनुभवण्यासाठी करणार आहोत. तर काल जे आपण शिकले आहोत, रेकीची 5 तत्व कोण रिपीट करू शकेल? रेकीची 5 तत्व कुठची आहेत, जे आपल्याला आयुष्यात कायम फॉलो करायची आहेत? कोणी सांगू शकेल कालची जी आपण शिकलेली 5 तत्व कोणती आहेत? आज आपण डिटेलमध्ये बघणार आहोत रेकीची 5 तत्व कोणती आहेत. ओके. रोज पहाटे उठल्यानंतर शक्य असल्यास तुम्ही ज्या ठिकाणी रेग्युलर तुमचं वर्क असेल, म्हणजे तुम्ही ऑफिसमध्ये काम करत असाल किंवा घरात ज्या ठिकाणी तुम्ही जास्त वेळ असता, अशा ठिकाणी तुम्ही ही 5 तत्व लिहून ठेवायची आहेत. जर तुम्ही ही 5 तत्व रेग्युलर आयुष्यामध्ये यूज केली तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये 360 डिग्रीचा चेंजेस होणार आहे. ओके. तर 5 जी तत्व आहेत ती पुन्हा एकदा बघूया. आज मी चिंता करणार नाही. आज मी रागावणार नाही. आज मी प्रामाणिकपणे कष्ट करीन. आज मी प्रत्येकाबरोबर म्हणजेच माता पिता गुरुजन व श्रेष्ठ यांच्याशी प्रेम आणि आदराने वागेन. आणि आज मी आभारी राहीन. म्हणजेच दिवसाची सुरुवात कृतज्ञतेने करेन, ग्रॅटिट्यूडने करणे. प्रत्येक ही जे तत्व आहे हे आता आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. ओके. बघा, रेकी आपल्याला काय शिकवते की आजचा दिवस जगायला शिकवते. ओके. तर आज मी चिंता करणार नाही, म्हणजे आज पहाटे उठल्यानंतर सगळ्यात पहिलं तर तुम्हाला सांगितलेलं आहे की मैं स्वस्थ हूं, मैं मस्त हूं, मैं जबरदस्त हूं. अशा वाक्याने तुमच्या आयुष्याची, तुमच्या दिवसाची सुरुवात करायची आहे. त्याचबरोबर आज के दिन मी चिंता नाही करूंगी, म्हणजेच आपण कितीही टेन्शन जरी घेतलं तरी आपल्या आयुष्यातील प्रॉब्लेम कमी होणार आहेत का? आपण कितीही टेन्शन मध्ये असलो तरी आपल्या आयुष्यातील प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत का? किंवा याआधी कोणाचे झालेत का टेन्शन घेऊन एखाद्या व्यक्तीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, असं तुम्ही कधी ऐकलंय का? बघा, प्रॉब्लेम वर सतत तुम्ही डिस्कस करून या प्रॉब्लेम मधून तुम्ही बाहेर पडण्याचा मार्ग मिळालाय का तुम्हाला कधी? विचार करण्यासारखी गोष्ट आहे की सतत सतत त्याच त्याच प्रॉब्लेमवर तुम्ही डिस्कस करताय. तर तुम्ही त्या प्रॉब्लेम मधून तुम्हाला त्या प्रॉब्लेम मधून बाहेर पडता आलंय का? जर तुम्हाला माहीतच आहे की ज्या गोष्टीवर आपण फोकस करतो ती गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये अट्रॅक्ट होत असते, बरोबर? कारण की प्रत्येक गोष्ट ही एनर्जीनी बनलेली आहे. मग तुम्ही प्रॉब्लेमवर फोकस करण्यापेक्षा जर तुम्हाला आयुष्यामध्ये जे काही पाहिजे आहे त्या गोष्टींवर फोकस करून ते कसं मिळेल ह्या गोष्टीकडे जर तुम्ही लक्ष दिलात, किंवा आता तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींवर जर तुम्ही समाधान मानलात, तर तुमच्याकडे एनर्जी कुठली राहील? पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? कोणती एनर्जी राहील तुमच्याकडे? नक्कीच पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह एनर्जी, राईट? मग विचार करून टेन्शन घेऊन सोल्युशन मिळणार नसेल तर आजपासून तुम्ही ठरवायचं आहे की आज के दिन में चिंता नहीं करूंगी. ओके. आपल्याजवळ काय आहे यापेक्षा काय नाही यावर जर तुमचा फोकस असला तर आपल्या जीवनात असलेल्या गोष्टींकडे फोकस राहणार नाही. त्यामुळे कायम त्याच गोष्टींवर विचार करायचा आहे ज्या गोष्टी तुमच्याकडे आता अवेलेबल आहेत. ओके. आपण प्रत्येक जण कोणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगत आहोत, बरोबर की नाही? प्रत्येक जण आपण कोणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगत आहोत. बघा, ज्यांना राहायला घर नाहीये, जे फुटपाथवर राहतात, रेल्वे स्टेशनवर राहतात, त्यांना काय वाटतं की आपल्या डोक्यावर छप्पर असावं. म्हणजे जी लोक आता झोपडीमध्ये राहतात
ती लोक ज्यांना घर नाहीये त्या लोकांच्या स्वप्नातलं जीवन जगतायत. जी लोक चाळीमध्ये राहतात ती लोक झोपडीमध्ये राहणाऱ्या लोकांचे स्वप्नातलं जीवन जगतायत. बरोबर. जी लोक 1 BHK मध्ये राहतात ती लोक चाळीत राहणाऱ्या लोकांच्या मनातलं म्हणजे स्वप्नातलं जीवन जगताय. कारण की जी लोक चाळीमध्ये आहेत त्यांचा काय विचार असतो की नेक्स्ट लेवल आपण एखादा फ्लॅट घेऊ. बरोबर. 1 BHK असेल, ज्याच्याकडे 1 BHK आहे त्याचं स्वप्न असतं की आपण 2 BHK घेऊ किंवा एखादा छान असा आपला बंगला असेल. ज्यांच्याजवळ जॉब नाहीये, नोकरी नाहीये, ते काय म्हणतात की ऍटलिस्ट माझ्याकडे छोटासा का होईना जॉब पाहिजे की मी माझ्या फॅमिली मेंबर्सला 2 टाइमचं जेवण देऊ शकेन. ज्यांच्याकडे 30-40 हजाराची नोकरी आहे ती लोक काय म्हणतात की मला माझ्या नोकरीमध्ये मला माझ्या करिअरमध्ये इम्प्रूव्हमेंट करायची आहे की मी मला व माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीला सॅटिस्फाय ठेवू शकेन. म्हणजेच प्रत्येक व्यक्ती कोणाच्या ना कोणाच्या स्वप्नातील जीवन जगत आहे. बरोबर. म्हणजेच काय आपण सर्वजण कोणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगत आहोत. ज्यांचे दोन्ही हातपाय अपघातात गेले आहेत ते त्यांना पुन्हा मिळणार आहेत का? मग म्हणजेच त्या व्यक्तींच्या स्वप्नातलं जीवन आपण जगतोय की नाही? ज्यांना डोळे नाहीयेत, ज्यांचे हातपाय नाहीयेत, ज्यांना डोळे असून देखील हे सुंदर सौंदर्य बघू शकत नाहीयेत, मग अशा व्यक्तीच्या आयुष्य स्वप्नातलं जीवन तुम्ही जगताय की नाही? मग काय आहे जीवन? जीवन कशाला म्हणायचं आणि कसं जीवन जगलं पाहिजे? तर याचं छान असं आन्सर आहे की केवळ आज के दिन. काल काय घडून गेलं यावर टेन्शन करण्यात काही अर्थ नाहीये. उद्या काय घडेल यावर विचार करण्यातही काही अर्थ नाहीये. तर जीवन कसं जगलं पाहिजे? केवळ आज के दिन. आज पहाटे तुम्ही उठलाय, देवाला ग्रॅटिट्यूड व्यक्त करा की आजचा सुंदर दिवस तुम्ही बघू शकलाय. बरोबर. कारण माहित नाही उद्याचा दिवस आपण बघू शकू या नाही. मग सतत काळजी करण्यापेक्षा आपण आपल्याजवळ जे काही आहे याचा विचार करू शकतो. जे आपल्याजवळ आहे त्यात समाधान मानून आनंदी राहून छान असं उत्तम आनंदी जीवन जगू शकतो. आता बघा एक छान असं एक्झाम्पल आहे. करोना काळामध्ये अगदी रिच पर्सन US मध्ये 7 स्टार हॉटेलचा मालक होता तो. पण काय झालं की करोना काळामध्ये त्या व्यक्तीची फॅमिली त्याने गमावली. मग एकटं जीवन जगण्यासाठी त्याला असहाय्य झालं. त्याने काय केलं की हॉटेलच्या म्हणजे जिथे तो राहत होता त्या 7व्या मजल्यावर जाऊन त्याची जी काही संपत्ती होती ती खाली लोकांना वाटून टाकली आणि तिथून त्यांनी स्वतः खाली उडी मारून आत्महत्या केली. असावं का जीवन? इथे काय लक्षात येतं की पैसा महत्वाचा आहे का? त्या व्यक्तीकडे सर्व काही होतं पण त्याची फॅमिली नव्हती. असं मी सांगत नाहीये की पैसा महत्वाचा नाही. कारण असं बोललं जातं की पैसा क, क खुदा नहीं लेकिन खुदा से कम भी नहीं. राईट. मग पैसा सर्वस्व नाही हे, तरी पण पैशाला देवाप्रमाणेच मानलं पाहिजे. तर आज एक तुम्हाला ऍक्टिव्हिटी करायची आहे बघा. आपल्याजवळ ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या लिहून काढायच्या. कारण काल पण मी तुम्हाला सांगितलं होतं की दिवसभरात आपल्या 60,000 to 70,000 थॉट्स येतात आणि रात्री झोपताना जेव्हा तुम्ही पलंगावर पडता तेव्हा तुम्हाला सर्वात प्रथम निगेटिव्ह विचार जे आहेत ते पहिले येतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाल तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये आजच्या दिवसात जे जे काही चांगलं घडलं ते तुम्हाला लिहून काढायचंय. याने काय होईल की रात्री झोपल्यानंतर तुमचं सबकॉन्शियस माइंड त्या गोष्टींवर वर्क करेल. सबकॉन्शियस माइंडला वाटेल, युनिव्हर्सल एनर्जीला वाटेल की या गोष्टी तुमच्या आयुष्यात तुम्हाला हव्या आहेत आणि त्या गोष्टींवर तुमचं सबकॉन्शियस माइंड वर्क करेल, युनिव्हर्सल एनर्जी तुमच्यासाठी वर्क करेल. ओके. मग तुम्ही ह्या गोष्टीची सुरुवात तुमच्या हेल्दी बॉडी पासून करू शकता. प्रत्येक ऑर्गन तुमचा हेल्दी आहे.
तुमची फॅमिली तुमच्या सोबत आहे, तुम्ही चांगल्या करिअर मध्ये आहात, तुम्ही फायनान्शियली स्टेबल आहात, अशा ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला इथे लिहून काढायच्या आहेत. ओके. नेक्स्ट आहे, आज मी रागावणार नाही, केवळ आज के दिन मैं क्रोध नहीं करूंगी. याचं देखील एक उदाहरण आहे बघा, की एका आईने कपसेट आणून ठेवला होता. ओके. आणि तिचं बाळ शाळेतून घरी परतलं. बाळ लहान असल्यामुळे अगदीच आल्याबरोबर आई म्हणून साथ घालून आईला मिठी मारण्यासाठी बाळ धावत गेलं. चुकून त्या बाळाचा त्या कपसेटला धक्का लागला, कपसेट फुटला. आई ऑलरेडी कशाच्या तरी रागात होती, ऑलरेडी ती मेंटली डिस्टर्ब होती. तिच्या हातात एक सांडशी होती. तिने काय केलं, रागाने ती सांडशी त्या बाळावर मारली आणि त्या बाळाला आयुष्यभरासाठी स्वतःचा डोळा गमवावा लागला. त्या आईची इच्छा होती का, की आपल्या बाळाला कायम अंधत्व येण्यासाठी? इच्छा नसून देखील तिच्या आतून हे कृत्य घडलं का, की कुठेतरी तिचा तिच्या स्वतःच्या रागावर कंट्रोल नव्हता. मग का मेडिटेशन का केलं पाहिजे? या युनिव्हर्सल एनर्जीचा उपयोग आपल्या लाईफमध्ये का केला पाहिजे? तर या सर्व गोष्टींनी सर्वात प्रथम तुमचा रागावर कंट्रोल होतो, तुम्ही स्वतः कॉन्फिडंट होता. ओके. बघा, त्या बाळाला कायमस्वरूपी अंधत्व आलं, जे आईला नको होतं. पण जेव्हा तिला तिची चूक समजली, तेव्हा वेळ निघून गेलेली होती. आता बघा, रागामुळे काही कुटुंब देखील उद्ध्वस्त झालेली पाहिलेली आहेत. जेव्हा पती पत्नींमध्ये वाद होतात, जेव्हा पती पत्नी वेगळे होतात, तेव्हा त्याचा सर्वात जास्त त्रास त्यांच्या मुलांना होतो. छोटी छोटी मुलं असतात, त्यांचं काहीही त्यांना समजतही नाही की हे समोर जे घडतंय ते एक्झॅक्ट काय घडतंय. पण त्या आई वडिलांच्या रागामुळे, त्यांच्या मतभेदांमुळे छोट्या छोट्या बाळांचं मात्र जे बालपण असतं ते हरपून जातं. ओके. तर नेक्स्ट जे आपलं तत्व आहे ते आहे, आज मी प्रामाणिकपणे कष्ट करीन. बघा, रागावर कंट्रोल का करायचं हे तुम्हाला समजलं. आता थर्ड आहे, आज मी प्रामाणिकपणे कष्ट करीन. म्हणजेच अपने ईमानदारी से अपने उपजीविका के साधन जुटाऊंगी. आता प्रत्येक व्यक्तीला त्याच्या वयानुसार काहीतरी जबाबदारी असते. लहान मुलं खेळण्या बागडण्याच्या वयात असतात. विद्यार्थी जीवनात विद्यार्थी अभ्यास करतात. पत्नी गृहकर्तव्य करते, तर पती जो असतो तो चरितार्थासाठी दिवसभर कष्ट करत असतो. आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल, की जेव्हा तुम्ही छान मूड मध्ये असाल, प्रसन्न मनाने जर तुम्ही स्वयंपाक केलात, तर तो पदार्थ कसा बनतो? कसा बनतो पदार्थ? तुम्ही जर छान मूड मध्ये असाल, तर तो पदार्थ कसा बनतो? फॅमिली मेंबर्सचे काय रिॲक्शन असतात? चॅटबॉक्सवर सांगू शकता तुम्ही, की जर तुम्ही प्रसन्न मूड मध्ये असाल, तर त्यावेळी तुम्ही स्वयंपाक जो बनवतात तो कसा बनतो? चांगला बनतो? चांगला बनतो की नाही? ओके, टेस्टी बनतो. ऑफिसमध्ये बॉसने जर चांगल्या मूडने तुम्हाला सर्वांना ट्रीट केलं, म्हणजे आज जर ऑफिसमध्ये बॉसचा मूड चांगला असेल, तर तिथे काम करणाऱ्या एम्प्लॉईज कडून चांगलं काम करेल, जास्त प्रमाणात काम करेल, की एम्प्लॉई देखील काम करायला कंटाळा करतील? ओके, एनर्जेटिक वाटेल. मग बघा, शाळेत शिकवणारे टीचर
जर प्रसन्न मनाने कोणतेही टेन्शन न घेता शिकवत असतील तर मुलांना समजणार की मुलं कंटाळा करणार, मुलं मस्ती करणार? जर शाळेत शिकवणारे टीचर अगदी चांगल्या मनाने शिकवत असतील, स्वतःकडून 100% देऊन जर त्या मुलांना शिकवत असतील, तर मुलं काय करतील? चांगल्या प्रकारे जे काही टीचर शिकवतात ते ग्रास्प करतील, बरोबर? जसं मी आता मन लावून जर तुम्हाला शिकवलं, कारण की माझा जो सिलेबस काय आहे हा मला माहितीये, तो तुम्हाला माहित नाहीये. पण जर मी मन लावून शिकवलं तरच ते तुम्हाला चांगल्या पद्धती समजेल की मी असं शिकवायचं म्हणून बरोबर शिकवलं. जे काही नोट्स आहेत किंवा ज्या काही पीपीटी आहे हे तुम्हाला दाखवलं तर तुम्हाला चांगलं वाटेल. म्हणजेच काय की जे काम आपण करणार आहोत आत्ता ह्या प्रेझेंटला, ते काम आपण प्रामाणिकपणे केलं पाहिजे. कुठचंही काम असेल, अगदी छोट्यातलं छोटं काम जरी असलं तरी तुम्ही प्रामाणिकपणे ते काम केलं पाहिजे. आता मुलांनी जर मन लावून अभ्यास केला तर नक्कीच त्या मुलांना देखील छान असे एक्झाम मध्ये मार्क्स मिळणार आहेत, राईट? तर बघा, भिकारी देखील मन लावून काम करतो. 8 तास 10 तास ते बसून राहणं एवढं सोपं नाहीये, उन्हातान्हात बसणं. पण तो देखील मन लावून काम करतो. करतो की नाही? मग आपल्याकडे सर्व काही आहे, 2 हात 2 डोळे 2 पाय, 2 वेळचं छान अन्न आपण जेवू शकतो, राहायला छान घर आहे, बरोबर? मग आपण कसं आयुष्य जगलं पाहिजे? बघा, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कारण आपण कायम काय करतो, ज्या गोष्टी आपल्याकडे नाही आहेत त्या गोष्टींवर जास्त फोकस करतो. असं न करता आपल्या जवळ ज्या गोष्टी आहेत त्या प्रत्येक गोष्टीला ग्रॅटिट्यूड व्यक्त करा. त्या गोष्टी तुमच्याकडे मल्टिप्लाय होऊन येत जातील. ओके. आता पती पत्नीने आनंदाने एकमेकांना सांभाळून एकमेकांशी बोलून एखादा निर्णय घेतला तर काय होईल? त्याचे रिझल्ट कसे असतील? आणि जर एखाद्या वेळी पतीने स्वतः जर निर्णय घेतला तर कदाचित त्यांचा निर्णय चुकू शकेल. आता घरात एखादी वस्तू जर आणायची असेल आणि घरात ज्या गोष्टी लागतात या लेडीजला माहीत असतात, पण पतीने स्वतः जर निर्णय घेऊन स्वतः जर ती वस्तू आणली तर मे बी ती गोष्ट चुकीची सुद्धा असू शकते, राईट? तर बघा, म्हणून आयुष्यात जी काही आपली जबाबदारी आहे, एक मुलगा किंवा मुलगी म्हणून असेल, पती किंवा पत्नी म्हणून असेल किंवा आई वडील असेल, आपल्या आयुष्यात ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या देखील आपण प्रामाणिकपणे निभावल्या पाहिजेत. ओके. वरील सर्व भूमिका ज्या आहेत आता मी तुम्हाला सांगितल्या, ह्या आपल्याला अगदी मनापासून पार पाडायच्या आहेत. आता बघा, एखाद्या कार्यक्रमात आपण गेलो, आपल्याला न आवडणारी व्यक्ती जर आपल्या समोर आली तर आपण काय करतो? एखादी न आवडणारी व्यक्ती जर तुमच्या समोर आली तर आपण काय करतो? एक प्लास्टिक स्माइल देतो. प्रयत्न करा की जी काही स्माइल असेल ते इनर स्माइल असली पाहिजे, राईट? वरवरचं हसणं नको आहे आपल्याला. कारण तुमच्या मनामध्ये प्रेम, करुणा आणि दयाची भावना एवढी वाढवायची आहे तुम्हाला की कितीही दुश्मन जरी तुमच्या समोर आला तरी त्याचा राग तुम्हाला आला नाही पाहिजे. ओके. तर रेकीचं तिसरं तत्व जे आहे हे आपल्याला काय सांगतं? आपण जे काम करणार आहोत ते इमानदारीने केलं पाहिजे. आता बघा, आपल्या देशाचे जे नौजवान आहेत त्यांनी जर इमानदारीने काम केलं नाही तर काय होईल? आपण मोकळा श्वास घेऊ शकतो का? घेऊ शकतो आपण मोकळा श्वास? आपण रिलॅक्स जीवन जगू शकतो का? मग याच्या मागचा मेन हिरो कोण आहे? आज आपण रिलॅक्स आहोत, मोकळा श्वास घेत आहोत, याचा याच्या मागचा मेन हिरो कोण आहे? जवान आहे. मग त्यांना तुम्ही ग्रॅटिट्यूड व्यक्त करू शकता कारण की ते खूप प्रामाणिकपणे आपले काम करत आहेत. ओके.
बघा, आज मलाही असं वाटतंय की मी जो हा फ्री क्लास देते, तर मी देखील प्रामाणिकपणे कष्ट केले पाहिजे. कारण की फ्री क्लास देणं हे माझं डिसिजन होतं, राईट? मग याच्यावर जर मी फ्री क्लास देते तर असं शिकवलं किंवा मन लावून नाही शिकवलं, समोरच्या व्यक्तीला समजलं तर ओके आहे, नाही समजलं म्हणून काय आलं, तर असं करून चालणार नाही. कारण ही माझी जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी मला प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजे. आता पुढचं आपण तत्व बघणार आहोत, चौथं तत्व, की आज मी प्रत्येकाबरोबर, आपले माता पिता असतील, गुरुजन असतील व ज्येष्ठ लोकांसोबत प्रेम आणि आदराने वागेन. बघा, आपल्या आई वडिलांचा कायम आपण आदर केला पाहिजे. आपण आज जे काही आहोत ते त्यांच्यामुळे आहोत. ही गोष्ट तर तुम्हाला मान्य आहे की आता तुम्ही जे काही आहात ते तुमच्या आई वडिलांमुळे आहात. तुम्ही कितीही तुमच्या लाईफमध्ये सक्सेस झालेले असाल तरी देखील आता जे तुम्ही आहात ते तुमच्या आई वडिलांमुळे आहात. तरी देखील मोठ्या मोठ्या शहरांमध्ये काय घडतं, की आई वडील वृद्ध झाले की त्यांना वृद्धाश्रमात नेऊन सोडलं जातं, राईट आहे? तुम्ही असं कधी ऐकलंय का की एखादा शेतकरी किंवा एखादा गावात कष्ट करणारा व्यक्ती आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात नेऊन ठेवत आहे? असं तुम्ही कधी ऐकलंय? असं ऐकलंय का कधी तुम्ही, की जे शहरात आहेत, जे वेल सेटल आहेत, अशी लोक आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवतात, पण कधीच कष्ट करणारा शेतकरी आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवणार नाही आणि ठेवतही नाही. ओके. तर बघा, एक गोष्ट सांगते आई वडिलांची म्हणून, की आई वडील वृद्ध होते, त्यांची मुलं विदेशामध्ये सेटल झालेली होती. एकदा काय झालं की आईचा मृत्यू झाला, आणि आईचा मृत्यू झाला म्हणून त्याची गोष्ट म्हणजे त्याची बातमी मुलापर्यंत समजली. मोठ्या मुलाला येणं शक्य नव्हतं. मोठ्या मुलाने आपल्या लहान भावाकडे पैसे पाठवले. 3 दिवस ती बॉडी ऑलरेडी आईस मध्ये ठेवलेली होती, शवागृहामध्ये ठेवलेली होती. जेव्हा लहान भाऊ आला तेव्हा त्याने सर्व क्रियाकर्म केलं. त्याला देखील थांबणं शक्य नव्हतं 11-12 दिवस. त्याने काय केलं, आपल्या खिशातील काही पैसे काढले आणि वडिलांच्या हातात ठेवले. आणि वडिलांना काय सांगितलं त्यांनी, की आता मला थांबणं शक्य नाहीये, यापुढील जे काही क्रियाकर्म आहे ते तुम्ही कोणाकडून तरी करून घ्या आणि हे पैसे तुमच्याकडे ठेवा. ती गोष्ट वडिलांना एवढी मनाला लागली की त्यांनी काय केलं, ते बोलले थोडा वेळ थांब. असं बोलून ते तिथून निघून गेले, आपल्या रूम मध्ये गेले. त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली आणि वरच्या मजल्यावरून खाली उडी दिली. चिठ्ठीमध्ये लिहिलेलं होतं की बाळा, तुला परत परत यावं लागू नये म्हणून मी जीव देत आहे. जाण्याआधी तू एकदा माझं सर्व कार्य करून जा. बघा किती भयानक गोष्ट आहे ही. आज सर्व लोक फक्त पैशांच्या मागे, करिअरच्या मागे लागतात, आणि वृद्ध आई वडिलांची काय गोष्ट आहे, ते कसे जगत असतील. लक्षात घ्या की जर तुमचे आई वडील काही कारणास्तव तुम्हाला त्यांना सोडून जर बाहेर राहावं लागत असेल, तर काय करायचंय, ऍटलिस्ट दिवसातून एकदा त्यांना फोन करायचाय की ते कसे आहेत. त्यांना तुमच्याकडून पैशांची अपेक्षा नसते. फक्त एकदा जरी तुम्ही दिवसातून फोन करून त्यांची विचारपूस केलात तरी देखील त्यांच्यासाठी सफिशियंट आहे. ओके. तर आजपासून तुम्ही तुमच्या आई वडिलांचा
तुमच्या गुरुजनांचा व ज्येष्ठ लोकांचा आदर ठेवायचा आहे. आपण कशाच्या मागे पळत चाललो हेच आपल्याला समजत नाही. याआधी जे आपल्या आधीचे असतील किंवा आई वडील असतील, यांना कधी तुम्ही ऐकलं का की त्यांना काउन्सिलिंगची गरज होती? याआधी ज्या आपल्या आधी पिढी होऊन गेली आहे, आजी आजोबा, त्यांना सायकियाट्रिकची गरज होती का? ते कधी मेंटली डिस्टर्ब झाले असं तुम्हाला वाटतंय का? मग आता का गरज आहे काउन्सिलिंगची? आपण कशाच्या मागे पळत चाललोय यावर देखील तुम्हाला विचार करण्याची गरज आहे. ओके. आता बघा, प्रत्येक घरात असं वाटतंय की एक तरी व्यक्ती टेन्शनने जगत असते, डिप्रेशनने जगत असते. आणि हे तुम्हाला मान्य आहे का की प्रत्येक घरातील एक तरी व्यक्ती टेन्शन किंवा डिप्रेशनने जगत असते? मान्य आहे. काही ना काही टेन्शन त्यांच्यामध्ये असतं, की पैशांचा प्रॉब्लेम असतील, नात्यांमध्ये प्रॉब्लेम असतील, मुलांचं कसं होईल, मुलांच्या लग्नाचं कसं होईल, मुलांच्या शिक्षणाचं कसं होईल, आपण पुढचं आयुष्य कसं जगू, असे एक ना अनेक प्रश्न त्यांच्या समोर उभे असतात. पण आपल्याला रेकी काय शिकवते? केवळ आज के दिन, आजचा दिवस कसा जगायचा हे आपल्याला रेकी शिकवते. ओके. आता बघा, बीपी, शुगर यासारखे आजार अगदी तेजीने वाढले. 10 लोकांपैकी 4 ते 5 लोकांना तरी बीपी शुगर सारखा आजार आहे. याचं कारण काय आहे? टेन्शन किंवा जेव्हा डिप्रेशन मध्ये एखादी व्यक्ती जाते तेव्हा असे आजार होत असतात. आणि हे सायंटिफिकली प्रूव्ह झालेले आहेत की हे दोन्ही आजार हे सायकोसोमॅटिक आजार आहेत. म्हणजे व्यक्तीच्या माइंडवर विचार करण्याची जी त्याची पॉवर आहे त्याच्यानुसार झालेले हे आजार आहेत. तर अशा आजारांवर जर तुम्हाला कंट्रोल करायचं असेल, तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती असेल, तर देखील रेग्युलर मेडिटेशन करून, रेकीची ऊर्जा आत्मसात करून या आजारांवर देखील कायमस्वरूपी कंट्रोल मिळालेला आहे. कारण बीपी शुगर तर फक्त सायकोसोमॅटिक आजार आहेत, आपल्या विचारांमध्ये बदल झालेले आहेत, आपल्या लाईफस्टाईल मधून हे आलेले आजार आहेत. पण रेकीमुळे कॅन्सर सारखा पेशंट देखील पूर्णपणे हील झालेला आहे. ओके. म्हणून तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे बघा, तुमच्या घरातील तुमचे आई वडील असतील, सासू सासरे असतील, यांना अंतर देऊ नका. ओके. शक्य असल्यास एकत्र राहा. नोकरीनिमित्त तुम्ही जर दूर असाल तर निदान एक तरी फोन दिवसातून त्यांना करा, फक्त एवढ्यासाठी की तुम्ही कसे आहात, जेवलात का, हे दोन वाक्य जरी तुम्ही त्यांना बोललात तरी देखील सफिशियंट आहे. ओके. आणि पाचवं जे तत्व आहे की आज मी आभारी राहीन. राईट. आज मी आभारी राहीन. त्याचं छान उदाहरण तुम्हाला मी आधी सांगितलेलं आहे की प्रत्येक दिवशी या जगातून 10 लाख ते 10.5 लाख लोक टाटा बाय बाय करतात. मग आज पहाटे सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात आपण करत आहोत. आजच्या दिवशी मी जागी झालीये, हे सर्वात पहिलं कारण आहे आजचा दिवस सेलिब्रेट करण्याचा. आणि दुसरं म्हणजे आपल्यासोबत आपले फॅमिली मेंबर देखील आजचा दिवस पाहू शकतायत. मग दुसरं कारण झालं की आजचा दिवस आनंदी घालवण्याचा. आणि एवढं कारण सफिशियंट आहे का तुमच्यासाठी हॅप्पी लाईफ जगण्यासाठी? की आजचा दिवस मी पाहू शकले, एवढं कारण सफिशियंट आहे का? थोडंसं ऍक्टिव्ह राहिलात तरी चालेल, बोलू शकता, चॅट बॉक्स ओपन आहे. एवढं कारण सफिशियंट आहे तुमच्यासाठी आनंदी जीवन जगण्यासाठी? काय वाटतं? आजचा दिवस तुम्ही पाहू शकताय, कितीतरी लोक आजचा दिवस टाटा बाय बाय करताय. आज तुम्ही जिवंत आहात, तर आजचा दिवस तुम्ही बघितला तर तुम्ही आनंदी जीवन जगू शकता. ओके. एवढं कारण तुमच्यासाठी सफिशियंट आहे. तर बघा, आपल्याजवळ असलेल्या प्रत्येक गोष्टीला थँक्यू बोलायचं आहे.
तुमचं घर असतील, घरातील प्रत्येक गोष्ट असेल. बघा, मी तुम्हाला याआधी सांगितलेलं आहे की आपला ॲटिट्यूड हा ग्रॅटिट्यूड मध्ये बदलला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही ग्रॅटिट्यूड मध्ये तुमचा जी लाईफस्टाईल आहे ग्रॅटिट्यूड मध्ये बनवाल ना, तेव्हा बघा तुमच्या लाईफमध्ये किती चेंजेस येतात. आता उदाहरण बघायचं आलं तर घर, ऊन असेल, वारा असेल, पाऊस असेल, घर एका जागेवर स्थिर आहे. कितीही जरी प्रॉब्लेम आले, कितीही कडक ऊन आलं, कितीही जोरदार वारा आला, कितीही जोरदार पाऊस आला, तरी ते घर आपल्याला सेफ ठेवतं की नाही? उन्हातून तुम्ही दमून आलात, घरामध्ये आल्यानंतर तुम्ही थोडा विसावा घेऊ शकता की नाही? मग तुम्ही कधी तुमच्या घरासाठी ग्रॅटिट्यूड व्यक्त केलाय? कधी तुम्ही तुमच्या घरासाठी ग्रॅटिट्यूड व्यक्त केलाय का? केलाय कधी? आजपासून करायचंय. आजपासून तुम्हाला तुमच्या घरासाठी ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचं आहे. कारण घर आपल्याला सेफ ठेवते. ओके. जी गोष्ट तुम्ही वापरताय त्या प्रत्येक गोष्टीला थँक्यू बोला. ज्या गृहिणी जेवण बनवतायत, किचन मधील प्रत्येक गोष्ट जी आहे त्या प्रत्येक गोष्टीला ग्रॅटिट्यूड व्यक्त करा. आता बघा, आता एक नवीन तुम्ही लिस्ट बनवायची आहे. ते म्हणजे की तुम्ही रेग्युलर मध्ये यूज करत असलेल्या गोष्टी कोणत्या आहेत, ज्या गोष्टींना तुम्ही ग्रॅटिट्यूड व्यक्त करणार आहात. म्हणजे छोट्यातील छोटी गोष्ट असेल, तुमच्याकडे मोबाईल आहे, मोबाईलला ग्रॅटिट्यूड, लाईट आहे, लाईटला ग्रॅटिट्यूड, फॅन आहे, फॅनला ग्रॅटिट्यूड, चप्पल तुम्ही यूज करताय त्या चप्पलाला ग्रॅटिट्यूड. प्रत्येक गोष्ट, असं गरजेचं नाही की फक्त सजीव गोष्टीलाच तुम्हाला ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचं आहे. प्रत्येक सजीव निर्जीव गोष्टीला तुम्ही ग्रॅटिट्यूड व्यक्त करू शकता. ओके. बघा, आज IVF सेंटर समोर कितीतरी रांगा आहेत, बघितल्या असतील. प्रेग्नन्सी रिलेटेड बरेच प्रॉब्लेम आता आलेले आहेत. आपली बदलती लाईफस्टाईल असेल, आपण जे अन्न खातो त्याचे जो साईड इफेक्ट आहे, त्यामुळे आज IVF सेंटरच्या समोर कितीतरी लाईन लागलेली आहे. आणि आपण काय करतो? आपल्या मुलांवर रागवतो, त्यांना नको नको ते बोलतो, अशा निगेटिव्ह गोष्टी बोलतो की कळत न कळत तुम्ही आपल्या मुलांसाठी निगेटिव्ह अफर्मेशन देत असता. आणि आईचं एक वाक्य जर पॉझिटिव्ह असेल तर लाख निगेटिव्ह वाक्यांवर ते एक वाक्य भारी पडणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या, आजपासून एक आई म्हणून तुम्ही तुमच्या मुलांबद्दल जे काही विचार कराल, जे काही बोलाल, ते फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह बोललं पाहिजे. जरी बाळ तुमचं मस्ती करत असेल, जरी बाळाला अभ्यासामध्ये कमी असेल, तरी देखील अशा वेळी तुम्ही थोडंसं खोटं बोलला तरी युनिव्हर्स तुम्हाला काही फासावर नेणार नाहीये. राईट? तर तुम्ही काय बोलायचंय की माझं बाळ जगातील सर्वात हुशार व्यक्ती आहे. माझं बाळ जगातील सर्वात संस्कारी व्यक्ती आहे. भलेही आता बाळ तुम्हाला तुमचं ऐकत नसेल, तरी देखील तुम्ही कुठेतरी चुकीचं अफर्मेशन देत होता आणि त्याचं रूपांतर आज त्या बाळामध्ये दिसत आहे. त्यामुळे आतापासून तुमच्या बाळासाठी तुम्ही जे काही अफर्मेशन द्याल, जे काही तुम्ही बोलाल, ते तुम्हाला फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह बोलायचं आहे. आणि हे मी स्वतः हे पॉझिटिव्ह अफर्मेशन जे आहे हे मी माझ्या मुलीसाठी यूज केलेलं आहे. आणि हे अनुभवातून मी तुम्हाला सांगते की तुम्ही फक्त ह्या गोष्टी करून बघा. जर ते अन्न खात नसेल, अगदीच लहान बाळ असेल, अन्न खात नाहीये, तरी देखील तुम्हाला हे बोलायचं की माझं बाळ घरात जे काही अन्न बनवलं जातं ते अगदी आनंदाने खात आहे. आणि त्या अन्नाला आभारी माना, त्या बाळाचे आभार माना. ओके. बघा, ही जी 5 तत्व आहेत, एक रेकी साधकाला ह्या 5 तत्वांचा रेग्युलर बेसिसला म्हणजे त्यांनी ती फॉलो केलीच पाहिजे. नाही तर तुम्ही रेकी साधक बनवू शकत नाही.
कारण की एक रेकी ग्रँडमास्टरने एक आपल्या गुरूंनीही आपल्याला दिलेली पाच तत्व आहेत, जी रेग्युलर बेसिसला तुम्ही फॉलो केली पाहिजेत. शक्य असल्यास तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर राहील अशा ठिकाणी लिहून ठेवायची आहे. ओके. तर आज आपण इथेच थांबू. आज आपण बघितलं आहे की रेकीची पाच तत्व, कारण की सर्वात महत्वाचा पॉइंट आहे हा, की कळत नकळत आपण ज्या चुका करतो त्या आता चुका आपल्याला करायच्या नाही आहेत. आणि ही पाच तत्व तुम्हाला रेग्युलर बेसिसला फॉलो करायची आहेत. तर कसा वाटला आजचा लेक्चर? आज जे काही तुम्ही पाच तत्व बघितलीत, तर कसं वाटलं तुम्हाला आज? हॅलो उत्कर्ष. बोल. खूप सुंदर. तुझी हे 5 तत्व सांगितलीस आणि विथ एक्झाम्पल्स जी काही तू दिलीस, त्याच्यानंतर जी स्टोरी सांगितलीस, खूप सुंदर सांगितलीस. आणि त्यातलं मला एक सेंटेन्स खूप जास्त आवडलं, जे की आपण कुणाचं तरी स्वप्न जगतो, हे खूप मला ते सेंटेन्स खूप हिट झालं. सो खूप छान सेशन होतं आजचं. थँक्यू सो मच. वेलकम. बघा की कायम कोणाला तरी काहीतरी देण्याच्या भावनेने आपल्याला जगायचं आहे. कारण आमच्या गुरूंनी देखील आम्हाला तेच शिकवलं, की तुम्ही देण्याची भावना ठेवा. जे काही तुमच्याकडे आहे देत जावा. हे ब्रह्मांड जरी समोरच्या व्यक्तीने जरी तुम्हाला नाही दिलं, तरी ब्रह्मांड साक्षी आहे. ब्रह्मांड तुम्हाला त्या गोष्टी मल्टिप्लाय करून देत जाईल. त्यामुळे तुमच्याजवळ ज्ञान असेल, ज्ञान द्या. एखाद्या व्यक्तीला पाण्याची गरज आहे, पाणी द्या. एखाद्या व्यक्तीला अन्नाची गरज आहे, अन्न द्या. एखाद्या व्यक्तीला कधी पैशांची गरज असेल, पण ते पैसे फक्त चांगल्या गोष्टीसाठी यूज केले गेले पाहिजेत. एखाद्या व्यक्तीला शिक्षणासाठी गरज असेल, त्या व्यक्तीला शिक्षणासाठी मदत करा. कारण देणारा आपल्याला देव आहे. आणि जेवढं तुम्ही इतर व्यक्तींना मदत कराल, त्या सर्व गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये मल्टिप्लाय होऊन तुम्हाला मिळत जातील. ओके. अजून कोणाला काही आपला एक्सपिरियन्स शेअर करायचा असेल? बघा, आपण आता रेकीची वैशिष्ट्ये बघणार आहोत. रेकी ही एक ऊर्जाधारित उपचाराचा मार्ग आहे. या पद्धतीने हातांचा स्पर्श न करता किंवा सौम्य स्पर्शाने ऊर्जा हस्तांतरित केली जाते. आता तुम्ही यूट्यूबवर किंवा फेसबुकवर तुम्ही काही व्हिडिओ बघितले असतील, की बिना औषध उपचार. नावं भरपूर आहेत, पण ही रेकीच आहे. हा रेकीचाच प्रकार आहे. बिना औषध उपचार असेल किंवा ह्या रेकीला भरपूर काही वेगवेगळी नावं आहेत, पण आपण जी रेकी शिकतो ही मेन रेकी आहे, जी डॉक्टर मिको उസുई यांनी रिडिस्कवर केली आहे. ओके. रेकीचा उपयोग करून तुम्ही ताणतणाव कमी करणे, मनशांती मिळवणे, वेदना कमी करणे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी होतो. आता करोना काळामध्ये बघा की रेकीचा वापर फक्त वॉटर चार्जिंग करण्यासाठी केला गेला होता. आणि एवढा त्याचा चांगला इफेक्ट मिळालाय की वॉटर चार्जिंग करून जे कोरोना पेशंट होते त्यांच्या तब्येतीमध्ये खूप चांगल्या प्रकारे सुधारणा झालेली होती, फक्त वॉटर चार्ज करून. ओके. आणि ही जी पद्धत आहे ही ध्यान आणि साधनेच्या मदतीने जीवनशक्ती वाढवते. बघा, रेकी कोणाच्याही आयुष्यात सहसा सहजी येत नाही. आणि रेकी ही शिकण्याची कला नाही आहे, तर रेकी ही जगण्याची कला आहे. आजपासून तुम्हाला रेकीमय जगायचं आहे. आपलं जीवन रेकीमय जगायचं आहे. कारण रेकी काय शिकवते? तर ही पाच तत्व. आणि ही पाच तत्व जर तुम्ही फॉलो केलात, जर तुम्ही चिंता नाही केलात, राग नाही केला, तर काय होईल? यामुळे होणाऱ्या आजारांपासून तुम्हाला मुक्तता मिळेल. तुम्ही जर प्रामाणिकपणे कष्ट केलात, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सक्सेस व्हाल. तुम्ही जर तुमच्या आईवडिलांचा आदर केलात, तरी देखील त्यांचे आशीर्वाद कायम तुमच्या सोबत राहतील. आणि ज्या गोष्टी तुमच्याकडे आहेत त्यांच्या जर त्यासाठी जर तुम्ही आभारी राहिलात, तर त्या गोष्टी मल्टिप्लाय होऊन तुम्हाला तुमच्या आयुष्यात मिळतील. म्हणजेच रेकी फक्त शिकण्याची कला नाहीये, तर रेकी जगण्याची कला आहे. ओके. तर आज आपण इथेच थांबू. उद्या सॅटरडे, संडे 2 दिवस आपल्या क्लासला सुट्टी असते. मंडे भेटू आपण.
ओके. एक नवीन छान अशा टॉपिक सोबत, नवीन ऊर्जांसोबत. तोपर्यंत आपण इथेच थांबूया. तुम्ही सर्वांनी मला ऐकून घेतला त्याबद्दल तुमचे कोटी कोटी आभार. थँक्यू, थँक्यू, थँक्यू.